शशांक आणि निर्मितीताई हे आई-वडील आहेत. शशांक माझा बाप आहे, त्याचा मी मुलगा आहे. ह्याचं जे कॅरेक्टर आहे ना, खरं तर ते प्रत्यक्ष आयुष्यातलं माझं कॅरेक्टर आहे. असंख्य व्यवसाय करून झाले माझे. पहिल्या दिवशी आल्यानंतर मला शोधावं लागायचं यांना, की कुठे म्हणजे कुठल्या कोपऱ्यात त्यांची मैफिल जमली आहे. जेव्हा सरांनी सांगितलं म्हणलं नवरा ह्याच्यातलं नवऱ्याचं कॅरेक्टर कर कुशल बद्रिके म्हणलं काय कुशल बद्रिके माझा नवरा असणार आहे. मी इतकी शॉक झाले त्याला. मी बघितलं पण त्या दिवशी आणि मी त्याला झालं की कुशल दादा मी तुझी बायको असणार आहे असं. ते ॲक्च्युअली स्क्रिप्ट जी झाली ती डबिंगला झाली. यांच्या संवाद त्यांनी स्वतःच लिहिले तिकडे. आणि डबिंगला आम्हाला हा काय म्हणू पाहतोय हे कळायलाही हवंय, पण कळले नाही पाहिजे. आता वयाच्या ह्या टप्प्यावरती आल्यानंतर बाप सोडून तुम्हाला दुसरी कुठली कॅरेक्टर्स करायला मिळत नाही. आपला सिक्वेन्स जेव्हा वाचत गेलो ना, मी त्याला माझ्या लक्षात झालं की अरे आपले वडील आपल्या पाठीशी असेच उभे राहत होते आणि मग त्या गोष्टी सापडत गेल्या मला. पण मी आणि ललितनं कधी एकत्र काम केलं नव्हतं. विदुलाचे आणि माझे 3 एक प्रोजेक्ट झाले, पण ललित बरोबर होतं तो पोर्शन पण कम्प्लीट केला ह्यानं.